नमस्कार. आजच्या या विशेष सादरीकरणात आपण एका खूप मूलभूत प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. प्रश्न आहे, एक लांब, निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्याचं सोपं रहस्य नक्की काय आहे? आणि हे रहस्य आपण उलगडणार आहोत डॉक्टर BS हेगडे यांच्या तत्वज्ञानातून. हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो, नाही का? या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला सतत वाटत राहतं की अरे, आरोग्य आणि सुख मिळवणं म्हणजे किती अवघड गोष्ट आहे. पण खरंच ते इतकं गुंतागुंतीचं आहे का, की याचं उत्तर आपल्या विचारांपेक्षा खूप खूप सोपं आहे? चला, तर जरा यात खोलवर जाऊया. बघा, बहुतेक वेळा आपण आरोग्याचा संबंध कशाशी जोडतो? तर डॉक्टर आणि औषधांशी. पण डॉक्टर हेगडे यांचं म्हणणं पूर्णपणे वेगळं आहे. ते म्हणतात की खरी उपचारशक्ती आपल्या आतच दडलेली आहे. फक्त तिला आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयींमधून जागं करायचं आहे. आणि हेच त्यांच्या तत्वज्ञानाचं सार आहे. आरोग्य म्हणजे फक्त काही मेडिकल रिपोर्ट्स नाहीत, तर ती एक वैयक्तिक कला आहे. आपण आपलं आयुष्य कसं जगतो यावर आपलं आरोग्य अवलंबून आहे. तर मग ह्या कलेचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ कोणता? तो आहे आपलं आंतरिक जग. म्हणजे आपलं शारीरिक आरोग्य हे मानसिक आणि भावनिक शांततेपासूनच सुरू होतं. यातला थेट संबंध खूपच मनोरंजक आहे. डॉक्टर हेगडे अगदी स्पष्टपणे सांगतात की आपल्या मनाचा शरीरातल्या प्रत्येक पेशीशी संबंध असतो. जर मनात सतत भीती किंवा तणाव असेल तर आपलं शरीर हळूहळू कमजोर व्हायला लागतं. प्रश्न येतो की मग मन शांत ठेवायचं तरी कसं? तर त्यासाठी हे काही सोपे उपाय आहेत. बघा, जास्त विचार करणं टाळायचं, इतरांना माफ करायला शिकायचं, प्रेम आणि कृतज्ञतेची भावना ठेवायची, आणि सगळ्यात महत्त्वाचं, राग आणि द्वेष मनातून काढून टाकायचा. या छोट्या छोट्या सवयी आहेत ना, याच आपल्या शारीरिक आरोग्याचा मजबूत पाया बनतात. दिवसाची सुरुवात शांततेने करायची असेल तर ही एक अगदी सोपी कृती आहे. सकाळी उठल्यावर फक्त 2 मिनिटं शांत बसून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित केलं तर संपूर्ण दिवस संतुलित राहतो. चला, आता आपण दुसऱ्या स्तंभाकडे वळूया. आणि हा स्तंभ आहे आपल्या शरीराची भाषा ऐकण्याचा आणि त्याची अगदी सौम्यपणे काळजी घेण्याचा. आजकाल आपण पाहतोच, बाजारात महागडे जिम्स आणि खूप किचकट डाएट प्लॅन्सची चलती आहे. आणि आपल्याला असं वाटायला लागतं की निरोगी राहण्यासाठी हे सगळं करणं खूप गरजेचं आहे. पण डॉक्टर हेगडे म्हणतात, या कशाचीही गरज नाहीये. खरं रहस्य तर एका अगदी साध्या क्रियेत दडलंय, आणि ती म्हणजे फक्त चालणं. रोज थोडा वेळ चालण्यानेच हृदय, मन आणि आपलं संपूर्ण शरीर मजबूत होतं. म्हणून महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपलं शरीर आपल्याला सतत काहीतरी सांगत असतं, संकेत देत असतं. भूक लागल्यावर खाणं, पण पोट अर्धरिकामं ठेवणं, पुरेसं पाणी पिणं आणि अन्नाला केवळ चवीसाठी नाही तर औषध म्हणून बघणं, ह्या सवयी शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेला खूप मदत करतात. आणि हो, झोपेचं महत्त्व तर आपण विसरूनच चालणार नाही. झोप म्हणजे फक्त आराम नाही, तर ती शरीराची दुरुस्ती करण्याची वेळ आहे. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं शरीर तुटलेल्या पेशींची दुरुस्ती करतं आणि दुसऱ्या दिवसासाठी ऊर्जा तयार करतं. आता पाहूया तिसरा स्तंभ. तो म्हणजे आपलं बाह्य वातावरण आणि आपली जीवनशैली आपल्या आरोग्यावर कसा परिणाम करते हे समजून घेणं. डॉक्टर हेगडे निसर्गाला खूप जास्त महत्त्व देतात. त्यांच्या मते सूर्यप्रकाश, ताजी हवा, झाडझुडपं हे सगळं आपल्या शरीराला आतून बरं करतं. निसर्गाशी जोडलं जाणं हे आरोग्याचं एक मूलभूत रहस्यच आहे. एक निरोगी आयुष्य जगायचं असेल तर आपल्या आजूबाजूचं वातावरणही तसंच असायला हवं. घरात शांतता, सकारात्मक लोकांची संगत आणि साधी जीवनशैली या गोष्टी मनाला आणि शरीराला सुरक्षित ठेवतात. आणि हो, कमी बोलणं आणि जास्त ऐकणं ही सुद्धा एक कला आहे, जी तणाव कमी करते. तर आतापर्यंत आपण जे तीनही स्तंभ पाहिले ते एकमेकांशी कसे जोडलेले आहेत आणि ते सगळे मिळून एक सुसंवादी जीवन कसं तयार करतात याचा आता आपण समारोप करूया. ह्यातून अगदी स्पष्ट दिसते की मानसिक, शारीरिक आणि पर्यावरणीय आरोग्य हे कसं एकमेकांवर अवलंबून आहे. शांत मन, प्रमाणात आहार आणि निसर्गाशी असलेलं नातं हे सगळं मिळूनच दीर्घायुष्याचा पाया रचतात. लक्षात ठेवण्यासारखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की उत्तम आरोग्य हे कोणत्या तरी मोठ्या औषधोपचारांनी नाही, तर रोजच्या छोट्या आणि सातत्यपूर्ण कृतींमधून मिळतं. ही कोणतीही जादू नाही, तर आपल्या सवयींचाच एक नैसर्गिक परिणाम आहे. तर मग
हे सगळं ऐकल्यानंतर आरोग्याची जबाबदारी घेण्यासाठी असा कोणता एक छोटासा, सोपा बदल आहे जो आजपासूनच सुरू करता येईल, यावर विचार नक्की करायला हवा.